नमस्कार मंडळी, रॉयल नाद यूट्यूब चॅनल तुमचं सहर्ष स्वागत. येणाऱ्या 27 तारखेला बलिकडी शहर क्षेत्रामधलं मानाचं हिंदकेसरी मैदान पार पडणार आहे. हिंदकेसरी पुसेगाव मैदान. या मैदानामध्ये बलिकडी शहर क्षेत्रामधले संपूर्ण टॉप नामांकित नंदी येतात. रती महारथी या मैदानामध्ये येतात. प्रत्येक गटामध्ये सेमीमध्ये आणि फायनललाही चांगलाच काटाकीर आणि चांगला जबरदस्त लढती आपल्याला बघायला मिळतात. त्यामुळे येणार हिंदकेसरी पुसेगाव या मैदानामध्ये टॉप नंदीच्या टॉप पेहरे असतात. त्या आणि आपल्याला चांगला जबरदस्त लढती त्या मैदानामध्ये बघायला मिळतात. तर मागच्या हिंदकेसरी पुसेगाव या मैदानामध्ये मागच्या वेळेस एक नंबरचा मानकरी ठरला होता आपला सर्वांचा लाडका बलिकडी शहर क्षेत्रामध्ये त्याची चटणी भाकरीचा पैलवान म्हणून ओळख आहे असा घरणिकेचा राजा आणि त्याच्यासोबत पळाला होता दोरलेचा हारण्या. मागच्या वर्षी हिंदकेसरी पुसेगावचा एक नंबर यांनी दोघांनी एकत्र पळून पटकावला होता आणि गाडीचे ड्रायव्हर होते आपले सर्वांचे लाडके बलिकडी शहर क्षेत्रामध्ये रन मिशन म्हणून त्याची ओळख आहे असा अचूक ड्रायव्हर रेड ट्रिगर घरणिकेच्या राजाच्या आणि हरण्याच्या गाडीवर हिंदकेसरी पुसेगाव या मैदानामध्ये मागच्या वर्षी होते. तर मंडळी ह्या वर्षी बलिकडी शहर क्षेत्रामधले संपूर्ण टॉप नामांकित नंदी येणार आहे. म्हणजेच मागच्या वर्षी ते टॉप नामांकित नंदी हिंदकेसरी पुसेगाव मैदानामध्ये आलते. ह्या वर्षी ते टॉप नामांकित नंदी येणार आहे. पण त्याच्या नशिबी हिंदकेसरी पुसेगावचा गुलाल आहे त्याच बैलांना मिळतो, त्याच गाडा मालकाच्या अंगावरती हिंदकेसरी पुसेगावचा गुलाल पडतो. म्हणजे हिंदकेसरी पुसेगाव या मैदानाचं वैशिष्ट्य म्हणजेच ज्या मैदान म्हणजे हिंदकेसरी पुसेगाव या मैदानामध्ये एकदा का बैल गुलालामध्ये राहिला की समज वर्षभर तो बैल एक नंबरामध्ये आणि कंटिन्यू गुलालामध्ये राहतोच. तर मंडळी आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊया आपला सर्वांचा लाडका बलिकडी शहर क्षेत्रामधला लाखो दिलोकी धडकन रुस्तम नऊ हिंदकेसरी बकासूर येणार हिंदकेसरी पुसेगाव मैदानामध्ये येणार आहे. बकासूरचा पेहरा नक्की हाच असू शकतो या दोन्ही बैलापैकी. आणि या दोन्ही बैलापैकी बकासूरचा एका बैलासोबत जर पेहरा जर असला ना 100% सांगून बकासूर एक नंबर करणार. तर कोणता पेहरा असणार, तर कोणता पेहरा असायला पाहिजे आपण व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊया. तर चला या. तर मंडळी येणार हिंदकेसरी पुसेगाव या मैदानामध्ये आपल्या लाडक्या नऊ हिंदकेसरी बकासूर सोबत पळू शकतो आपला सर्वांचा लाडका घोडचा सर्जा आणि नऊ हिंदकेसरी बकासूर येणाऱ्या हिंदकेसरी पुसेगाव या मैदानामध्ये पाळण्याची दाट शक्यता आहे. घोडचा सर्जा आणि नऊ हिंदकेसरी बकासूर जर नाही पळाले तर त्यानंतर आपला सर्वांचा लाडका बलिकडी शहर क्षेत्रामधील टॉपची खरेदी शेवळ्या आबा यांनी केली म्हणजेच पाखऱ्या आणि आपला सर्वांचा लाडका नऊ हिंदकेसरी बकासूर येणाऱ्या हिंदकेसरी पुसेगाव या मैदानामध्ये एकत्र पाळताना दिसू शकते. मंडळी बकासूर सोबत जर ह्या वर्षी आपला सर्वांचा लाडका घोडचा सर्जा किंवा झरेचा पाखऱ्या दोन्हीपैकी एक जर बैल जर पळाला ना 100% तुम्हाला सांगतो बकासूर यावर्षी हिंदकेसरी पुसेगावचा हा गुलाल घेणारच. कारण की आपण बघतो आताच मागच्या काही मैदानामध्ये पाखऱ्या आणि आपला सर्वांचा लाडका बकासूर एकत्र पळाले त्या मैदानामध्ये पहिला नंबर पटकावला. तर घोडचा सर्जा आणि नऊ हिंदकेसरी बकासूरची गाडी ज्याही मैदानामध्ये आतापर्यंत एकत्र पळाली 5-6 मैदानामध्ये एकत्र पळाली त्या मैदानामध्ये फिक्स एक नंबरच केलेला आहे. मराठवाडा केसरी या मैदानामध्ये नऊ हिंदकेसरी बकासूर आणि घोडचा सर्जा पळाला त्या मैदानामध्ये एक नंबरच पटकावला आणि ट्रॅक्टरच्या मानकरी ठरले. त्यामुळे जास्त करून घोडचा सर्जा आणि बकासूर येणारा हिंदकेसरी पुसेगाव या मैदानामध्ये पळण्याची दाट शक्यता आहे. आणि ही जर जोडी जर येणार हिंदकेसरी पुसेगाव या मैदानामध्ये जर पळाली ना 100% तुम्हाला सांगतो एक नंबर करणार आज. कारण की नऊ हिंदकेसरी बकासूर आणि घोडचा सर्जाची जोडी ही मैदानामध्ये चांगली घटून आणि चांगली फिट्ट पळते आणि ह्या जोडीला अंतरही तेवढंच असतं. चांगलीच गाडी जबरदस्त मैदानामध्ये घोडच्या सर्जाची आणि बकासूरची पळते. तर मंडळी येणार हिंदकेसरी पुसेगाव या मैदानामध्ये जास्त करून बकासूर आणि घोडचा सर्जा पळण्याची जास्तीत जास्त शक्यता आहे. आपण एक शक्यता आणि हा पेहरा असू शकतो असं ठरू शकतो. कारण की बकासूरचा पेहरा कोणालाच बकासूरच्या पेहऱ्याचा मेळ नाही लागत. कारण की बकासूरचा पेहरा नवीन आणि एक अचानक आपल्याला मैदानामध्ये धप्पा देताना दिसतो. कारण की प्रत्येक मैदानामध्ये बकासूरचा एक नवनवीन पेहरा असतो जो कोणाच्या कल्पनेतही नसतो. तो पेहरा बकासूरचा प्रत्येक मैदानामध्ये असतो. पण येणारा हिंदकेसरी पुसेगावच्या मैदानामध्ये जास्त करून घोडचा सर्जा आणि बकासूर जोडी पाळण्याची दाट शक्यता आहे. तर मंडळी तुम्हाला काय वाटतं येणार हिंदकेसरी पुसेगाव या मैदानामध्ये कोणता पेहरा बकासूर सोबत पळेल आणि कोणता पेहरा बकासूर सोबत जर पळाला तर बकासूर चांगला कॉमबॅक करताना दिसेल? कमेंटच्या माध्यमातून नक्कीच सांगा आणि नवनवीन व्हिडिओसाठी आपल्या रॉयल नाद या यूट्यूब चॅनलला नक्की एक सबस्क्राईब करा.